आणि आता पुढची बातमी पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी विजन जाहीर करण्यात आले। त्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। कोळी महिलांसाठी मासाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिलं जाणार आहे। तर मुंबई महापालिका स्वतःच गृहनिर्माण धोरण तयार करणार असून 1 लाख घरं निर्माण करण्याची योजना आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय। तसंच अनेक आश्वासनं यावेळी देण्यात आली आहेत। तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही। सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात। हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते। मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत, मग ते आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमण झाली असतील किंवा ज्या जमिनी बीएमसीला वाटतं त्याची ऑक्शनिंग करूया, मार्केटमध्ये आणूया, ते न करता आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, बीएसटीचे जे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत। हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत। तसंच स्वतः अमित, तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत। आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे। आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत।